नमस्कार प्रेक्षकांनो, गणेश चतुर्थीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अण्णासाहेब त्यासोबत साई हे बसलेले असतात आणि तेवढ्यातच तिथं अक्षय आलेला असतो आणि अक्षयने जी काही कामाची मांडणी केलेली असते त्याबद्दलच आता अक्षय जो आहे तो सांगत असतो। म्हणजे जे जे काही सामान आहे, काय आणायचे याबद्दल तो तिथे येऊन सांगू लागतो। त्यावर साई म्हणतो की बरेचसं सामान आहे ना, पण त्यावर अक्षय सांगतो की सामान जरी असलं तरीही ते जे काही आहे त्याच्या काही एक्सपायरी डेट झालेल्या आहेत, त्यामुळे सामान आपल्याला रिस्टॉक करावं लागेल असं देखील अक्षय साई असं म्हणून बोलत असतो। त्याच वेळेला तो स्वतःला सावरतो आणि साई सर असं म्हणतो। तर तिकडे मात्र अण्णासाहेब जे आहेत ते म्हणत असतात की ठीक आहे, तुम्हाला जसं योग्य वाटतंय ना तसं करा अक्षय देवधर, कारण आपल्याला काही झालं तरी सुद्धा हे एंगेजमेंटची तयारी ही धूमधडाक्यात करायची आहे, काही कसलीही कमी पडायला नको एवढंच मला वाटतं असं देखील आता म्हणत असतात। तर दुसरीकडे मात्र आता जी काही सामानाची यादी बनवलेली असते त्यावर साईची सही हवी असते आणि म्हणूनच साईला अक्षय सही करायला सांगत असतो। पण अण्णासाहेब म्हणत असतात की साई यावर सही करत नाही, तर हे सगळे अधिकार जे आहेत ते रमाकडे आहेत, रमा मॅडमच यावर सही करतील। तेवढ्यातच रमा तिथे आलेली असते आणि रमा तिथे आल्यानंतर साहेब म्हणत असतात की अक्षय देवधर, तुमची जी काही निवड झालेली आहे ना ती सुद्धा आमच्या रमानेच केलेली आहे, त्यामुळे सगळं काही आमच्या रमाच बघते। हे सांगितल्यानंतर मात्र इथे रमा जी आहे ती अक्षयकडनं ती फाईल घेते, कारण आता रमाला हे विषय जास्त ताणायचे नसतात, कारण ऑलरेडी अक्षय जो आहे तो तिला नेहमीच नावं ठेवायचा आणि आता सुद्धा पुन्हा काहीतरी परत सुचेल, त्यामुळे ती आता हा विषय तिथे स्टॉप करायचं ठरवते। जेव्हा ती फाईल उघडून बघते त्यामध्ये आता जे काही चित्र तिनं काढलेलं असतं आरोहीनं, ते चित्र आता रमाला दिसतं आणि रमा जी आहे ती एकटक त्या चित्राकडे आता पाहत असते। तर दुसरीकडे मात्र आता जी आरोही आणि त्यासोबत या दोघीही जणी लॅपटॉप घेतात आणि त्या लॅपटॉपमधील पासवर्ड टाकायचा प्रयत्न करत असतात। आधी अक्षयची जी काही बर्थ डेट आहे ती टाकायचा प्रयत्न करत असतात, पण अक्षयची बर्थ डेट तिथे काही होत नाही। तर दुसरीकडे आता आरोही तुझी बर्थ डेट असेल का असं बोलून आता आरोहीची सुद्धा बर्थ डेट जी आहे ती अर्था टाकून बघते, पण तरी सुद्धा पासवर्ड काही ओपन होत नसतो। तर त्यांना विचार पडलेला असतो काय असेल नेमका पासवर्ड, कारण अक्षय देवधर हे नाव सुद्धा टाकून बघितलेलं असतं। मग त्यानंतर आता आपण एक काम करूया का, नुसतं रमा हे नाव टाकून बघूया का। मग रमा हे नाव सुद्धा टाकून बघितलं जातं। रमा हे जेव्हा नाव टाकून बघितलं जातं तरी सुद्धा लॅपटॉप काही ओपन होत नसतो, कारण पासवर्ड जो आहे तो रॉंग दाखवला जातो। इकडे अक्षय जो आहे तो मात्र आता म्हणत असतो की बघा सह्या हव्या होत्या, आणि त्याच वेळेला मात्र तिथे आता तो चित्र जे आहे ते रमाला दिसलेलं असतं आणि रमा म्हणते की हे चित्र आरोहीने काढलं आहे का। अक्षय म्हणतो हां। तर त्याच वेळेला आता अण्णासाहेब म्हणतात म्हणजे ह्यांची मुलगी आरोही हिने हे चित्र काढलंय का, अरे वा दाखव तरी, आणि असं बोलून ते चित्र हातात घेतलं जातं। तर तिथे अक्षय त्याचसोबत आरोही आणि त्याचसोबत आई म्हणजेच परी आई इथे जी रमा आहे तिचं ते चित्र काढलं गेलेलं असतं। अण्णासाहेब म्हणतात की काय हे अक्षय, तुम्ही अजूनही तुमच्या मुलीला समजावलेलं नाही आहे का। तर अक्षय आता त्यांना सांगतो की मी माझ्या मुलीला बराच समजवायचा प्रयत्न केलेला आहे, पण तरी सुद्धा माझी मुलगी ऐकत नाही। पण मी तिला सांगितलेलं आहे की तुझी आई ना कोणीच नाही आहे, तुझी आई आणि बाबा दोन्हीही मीच आहे, त्यामुळे कोणालाही आई बोलायचं नाही असं देखील मी स्पष्टपणे तिला सांगितलं आहे, असं देखील आता अक्षय जो आहे तो बोलत असतो। अक्षय जेव्हा हे सगळं काही बोलतो ना तेव्हा मात्र आता रमाला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण रमा ही तिची आई जिवंत असताना सुद्धा अक्षयने सांगितलेलं असतं की तुझी आई वगैरे कोणी नाहीये, आणि त्यामुळेच आता खूप मोठा धक्का जेव्हा अक्षय हे सगळं बोलतो तेव्हा रमाला बसलेला असतो। तर दुसरीकडे मात्र अक्षय हा तिथेच उभा असतो, तर रमा त्या पेपर्सवर सह्या करते आणि अक्षयला ती फाईल जी आहे ती पुन्हा एकदा देऊन टाकते, कारण अक्षयकडे आता मोठी जबाबदारी असते। कॅटरसचं सगळं काम आजचं जे काही आहे ते सगळं काम जे आहे ते अक्षयकडे दिलेलं असतं। तर इकडे मात्र पासवर्ड रिओपन करण्याचा प्रयत्न असतो, तर रमाक्षय हा पासवर्ड टाकल्यानंतर जो लॅपटॉप आहे तो ओपन होतो आणि त्याच वेळेला आता तिथं रमा नावाचा फोल्डरसुद्धा असतो आणि तो फोल्डर ओपन केल्यानंतर समोरच चित्र दिसतं। समोर जे आहे ते आता तो फोटो पाहिल्यानंतर खूप मोठा धक्का जो आहे तो खरं तर आता आरोहीला बसलेला असतो। इतके दिवस समोर जिला आपण परी आई म्हणत होतो, आई म्हणून हाक मारत होतो, तीच माझी आई आहे हे जेव्हा तिला कळतं ना तेव्हा मात्र ती खूप मोठ्या धक्क्यात असते। ती म्हणत असते की ही माझी आई आहे। अर्था म्हणते की हो हीच तुझी आई आहे। हे सांगितल्यानंतर मात्र आता आरोहीचे डोळे अगदीच पाणावलेले असतात, कारण आरोहीला माहिती असतं की आता ही आपली आई आहे, म्हणजेच आरके मॅडम मला आता काही झालं तरी माझ्या आईला भेटायचं आहे असंच ती आता म्हणत असते। पण तेवढ्यातच ना अर्था म्हणत
असते की आपल्याला ना तुझ्या आईला असं सहजासहजी भेटता येणार नाही, कारण आहे ना या घरात तुझी आई ना कोणालाच आवडायची नाही आणि म्हणूनच तर तुझ्या आईला या घरापासून लांब ठेवलं गेलं. सगळीजणं तुझ्या आईला नाव ठेवतात. तुझ्या आईला आणि तुझ्या बाबांना तुला जवळ आणावं लागेल, काही झालं तरी सुद्धा, असं अर्था आता बोलू लागते. त्यावर आरोही म्हणते की मी आईला भेटून आईला सांगणार आहे की तू लवकरात लवकर माझ्याकडे राहायला ये आणि जे काही गैरसमज झाले आहेत ते आपण दूर करायचे, असं देखील आरोहीचं ठरतं. तेवढ्यातच आता दार वाजतं. दार वाजल्याबरोबर दोघीही जणी पटकन लॅपटॉप ठेवतात आणि पुन्हा एकदा आरोही बेडवर जाऊन झोपते. पण इथे असणाऱ्या इरावतीला आणि त्या मालविकाला संशय आलेला असतो. दोघीही जणी आता आतमध्ये येतात आणि पहिल्यांदा अर्थावरच डाफरू लागतात. इरावती अर्थाला खूप जास्त मारू लागते आणि तिच्यावर आवाज सुद्धा चढवते. बिचारी अर्था सगळं काही सहन करत असते. इरावती अर्थाला म्हणत असते की काय ग, तुला काय वाटते का माझ्या मागून जे काही करशील ते मला कळणार नाही का? तुमच्या दोघांची नाटकं काय चालली आहेत ना ती मला चांगलीच माहिती आहेत, असं देखील आता इरावती बोलत असते. तर दुसरीकडे मालविका जी आहे ती आता म्हणत असते की काय झालंय बाळा, जे काही झालंय ना ते सगळं काही खरं खरं सांगून टाका ना. पण आता जे काही खरं आहे ते काही सांगायला ती तयार नसते, कारण अर्थाला आता इरावती कशी आहे हे चांगलंच माहिती झालेलं असतं. त्यामुळे अर्था जास्तीचं काहीच तोंड उघडत नाही, कारण तिला माहिती आहे जर ती काही बोलून गेली तर पुन्हा एकदा जी काही आरोही आहे आणि त्यासोबत रमाची भेट होता होता राहणार आहे, हे सुद्धा अर्थाला माहिती असतं. दुसरीकडे आरोही जी आहे ती जागेवरनं उठते, कारण अर्थाला विनाकारण मारलं जात असतं. त्या सगळ्यामध्ये बिचारा अर्थाची काहीही चूक नव्हती, तरीसुद्धा अर्थाला इतकं मारलं जात होतं. म्हणूनच आता ती जागेवरनं उठते आणि आता इरावतीला म्हणते की आजी तू का मारते आहेस तिला. पण आता दुसरीकडे इरावती सुद्धा त्या आरोहीवर भडकते आणि म्हणते की तुझ्यासुद्धा एक ठेवून देई ना, लक्षात ठेव काय करीन ते. तुम्ही दोघी मिळून काय काय करताय ना मला चांगलंच माहिती आहे, काय चालू होतं तुमचं सांग, असं देखील आता इरावती आरोहीचा हात धरून बोलत असते. इरावती जेव्हा आरोहीचा हात धरून या सगळ्या काही गोष्टी बोलते ना, तेव्हा मात्र आता आरोही आई असं आवाज करते. त्याबरोबर मात्र लगेचच तिला अर्था जी आहे ती थांबवते. अर्थाने हे सगळं केल्यामुळे इरावती तिच्यावर चिडलेली असते आणि इरावती म्हणत असते की तुझं हेच तोंड जर जास्तच बोलते ना, तुला तर ना मी आता सोडणारच नाही. आणि असं बोलून ती आता खूप जास्त भडकलेली असते. आणि त्यानंतर मात्र आरोही तुझं तर ना मी बघूनच घेणार आहे, म्हणजे तुझ्याबद्दल ना मी तुझ्या वडिलांशीच बोलणार आहे. अक्षयच्या कानावर या सगळ्या गोष्टी टाकायलाच हव्यात, तुमचं काय चाललंय ते, कारण तुम्ही ना नाटक करून घरात थांबलेला आहात. आणि अर्थाला मात्र आता इरावती हाताला धरून तिकडनं घेऊन जाते. तर दुसरीकडे मात्र मालविका जी आहे ती आता आरोही सोबत थांबलेली असते, पण आरोही जी आहे ती मालविकाला रूममधनं घालून देते. दुसरीकडे आता इकडे आरोही रडत असते आणि म्हणत असते की मला माझ्या आईला भेटायचं आहे. तर इकडे मात्र रमाला भास होत असतो की आरोही आली आहे का, आणि म्हणूनच ती इकडे तिकडे पाहत असते. आरोही आली नाही आहे का स्कूलमध्ये, ती तिच्या टीचरना विचारते. तर त्या टीचर म्हणतात की नाही, आज आरोही स्कूलमध्ये आली नाही, म्हणजेच तिच्या वडिलांनी आम्हाला येऊन सांगितलं, तसं लेटरही स्कूलकडे तरी सबमिट केलं आहे. पण नेमकं आरोहीला काय झालं असेल असे अनेक विचार रमाच्या डोक्यात येत असतात, कारण आरोही जी आहे ती आजारी तर नसेल ना हे सुद्धा तिला वाटत असतं आणि मन कुठेतरी तिचं खाऊ लागतं. अचानकपणे रमाला चक्कर येते आणि रमा तोल जाऊन खाली पडणार. त्याच तिथे असणाऱ्या टीचर्स ज्या आहेत त्या मात्र रमाला सावरतात आणि प्यायला पाणी देतात. त्याच वेळेला आता रमाच्या बॉटलमधून पाणी पित असते. ती बॉटल जी आहे ती अक्षयची असते, ती काही रमाला माहीत नसते. रमाला चक्कर आल्यामुळे तिथे असणाऱ्या टीचरने रमाला ती बॉटल दिलेली असते. तर इकडे मात्र आता अक्षय समोर असतो. अक्षय समोर असल्यामुळे रमाला आता अक्षयसोबत बोलायचं असतं, आरोहीबद्दल विचारायचं असतं. आणि म्हणूनच ती आता त्या टीचरना सांगते की मी आता ओके आहे, तुम्ही करा तुमची कामं, आणि असं बोलून ती त्यांना घालवून देते. आणि जेव्हा मात्र ती आता त्यांना घालवून देते ना, तेव्हा मात्र ती ठरवते की नाही, आताच मला अक्षयसोबत बोलायला हवं, आरोहीला नेमकं काय झालं आहे काय नाही हे विचारायला हवं. अक्षय आता समोर येऊन उभा राहिलेला असतो आणि अक्षय जेव्हा तिच्या समोर येऊन उभा राहतो तेव्हा मात्र आता अक्षय तिला म्हणतो की माझी पाण्याची बॉटल द्या, ती माझी आहे. त्यावर रमा म्हणते की याआधीसुद्धा बऱ्याचदा तुमच्या उष्टाचं सगळं काही खाल्लेलं आहे मी, मग या पाण्याचं काय घेऊन बसलेलं आहात, असं देखील ती म्हणू लागते. त्यावर अक्षय तिला काहीच बोलत नाही. तर दुसरीकडे मात्र आता अक्षयला आरोहीबद्दल ती विचारू लागते. तर तो म्हणतो की मी माझ्या मुलीची काळजी घ्यायला समर्थ आहे, माझ्या मुलीला काय झाले काय नाही हे मी
तुम्हाला का सांगू असं देखील आता अक्षय जो आहे तो रमाला बोलू लागतो। त्यावर रमा म्हणत असते की तुम्ही विसरताय का, ती माझीसुद्धा मुलगी आहे आणि मला तिची काळजी वाटते आणि म्हणूनच मी तुम्हाला तिच्याबद्दल विचारत आहे असं देखील आता अक्षयला रमा बोलत असते। त्याच वेळेला तिथे आता अण्णासाहेब येतात। अण्णासाहेब तिथे आल्यानंतर अक्षयला म्हणत असतात की तुमच्याकडे जी जबाबदारी दिली आहे ती व्यवस्थितपणे पेला, कारण काही झालं तरी आज कोणतेही प्रॉब्लेम्स नको आहेत आणि तुम्हाला तर माहितीच आहे माझ्या लाडक्या लेकीची आज एंगेजमेंट आहे आणि त्यामध्ये मला कोणतेही प्रॉब्लेम झालेले चालणार नाही आणि मुळात आहे ना तुम्ही ना सगळं काही मॅनेज करा आणि तुम्हाला ना साखरपुड्याला सुद्धा यायचं आहे। म्हणजेच तुम्हाला हेच सांगायचं आहे की हा साखरपुडा येताना तुम्ही तुमच्या मुलीला सुद्धा घेऊन या, आरोहीला ना, तिचं नाव आरोही आहे ना असं देखील अण्णा आता जे आहेत ते बोलत असतात। जेव्हा आता अण्णा हे सगळं काही बोलतात आणि निमंत्रण देतात ना तेव्हा अक्षय होकार देत असतो, कारण अक्षयकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो। परंतु आता अक्षयने सगळं काही ठरवून ठेवलेलं असतं की कसं मॅनेज करायचंय काय ते, कारण त्याला ना आता या साखरपुड्याला वगैरे जाण्यामध्ये कोणताही इंटरेस्ट नसतो। तर दुसरीकडे काय ग रमा, तू ह्यांना इन्व्हिटेशन दिलं नाहीस का असं देखील आता अण्णासाहेब जे आहेत ते विचारू लागतात। त्यावर रमा म्हणते की नाही, पण आता तुम्ही बोलला आहात ना तर ते नक्कीच त्यांच्या मुलीला सुद्धा घेऊन येतील हे मला माहिती आहे असं देखील आता अक्षय समोरच मुद्दामून रमा बोलत असते। तर अण्णासाहेब तिकडनं निघून गेल्यानंतर दुसरीकडे मात्र आता अक्षय जो आहे तो रमाला म्हणतो की पहिल्यांदा मला एकदमच राग आलेला आहे की मी शेफ झालोय ना त्याचा, कारण काय काय बघावं लागतंय या शेफच्या नावाखाली। खरंच मानी, तसंही तुमची आज एंगेजमेंट आहे त्यामुळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असं देखील आता अक्षय जो आहे तो रमाला बोलतो। बिचारी रमा सगळं काही सहन करत असते, पण आता सुद्धा रमा शांत बसायचं नाही असं ठरवते, कारण तिला सुद्धा माहिती आहे आणि किती दिवस हे सगळं करून शांत बसायचं आहे। तर अक्षयला ती म्हणते की या मग माझ्या एंगेजमेंटला। तर दुसरीकडे अक्षय म्हणतो की एंगेजमेंटला यायला मी काही मूर्ख नाही आहे आणि तसंही सगळ्याची व्यवस्था मी आधीच केली आहे, कॅटरिंगची सुद्धा मी माणसं कामाला लावली आहेत असं देखील आता अक्षय जो आहे तो रमाला बोलू लागतो। त्यानंतर आता रमा तिकडनं जात असताना रमाचा पदर जो आहे तो मात्र आता अक्षयच्या ज्या हातात राखी असते ना त्या हाताला अडकला जातो आणि त्यामुळेच आता रमाचा पदर अडकला गेल्यामुळे दुसरीकडे मात्र आता काही सुचत नसतं अक्षयला। अक्षय जो आहे तो बघतो तर काय रमाचा जो पदर आहे तो आपल्या हाताला अडकला आहे, मग तो सोडवायचा प्रयत्न करतो। तर इकडे मात्र आता रमासुद्धा मागे वळून पाहते, तर रमाला सुद्धा कळतं की आपला पदर अक्षयच्या हाताला अडकला गेला आहे। तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं इरावतीने लवकर घरी बोलवून अक्षयला घेतलेलं असतं। अर्था आणि त्यासोबत आरोहीला अक्षय समोर उभं केलेलं असतं। आता अक्षय जो आहे तो म्हणत असतो की हे सगळं काय आहे, म्हणजे तुम्ही दोघीही जणी आता खोटं सुद्धा बोलायला लागलेत। खोटं बोलायची सुद्धा लिमिट असते, पण हे सगळं काय आहे, कुठेतरी थांबायला नकोय का या सगळ्या गोष्टी असं देखील आता अक्षय म्हणत असतो। त्याच वेळेला आता इकडे आरोही जी आहे ती म्हणत असते की तू प्लीज बाबा अर्थाला काही बोलू नकोस, अर्था दीदीची यामध्ये काही चूक नाही, जी काही चूक आहे ती माझी आहे। म्हणजेच मीच अर्था दीदीला सांगितलं होतं की मला ना तुझा लॅपटॉप बघायचा आहे, मग तू कामावर गेला का हे शक्य होतं आणि म्हणूनच मी हे सगळं केलं। तुझ्या लॅपटॉपमध्ये आईचा फोटो होता आणि मला तोच पाहायचा होता। हारके मॅडमच माझ्या आई आहेत हे मला कळलेलं आहे असं देखील आता इथे असणारी जी काही आरोही आहे ती अक्षयला बोलत असते। आरोही जेव्हा अक्षयला हे सगळं बोलते तेव्हा अक्षयला धक्का बसतो, सोबत इरावतीला सुद्धा, कारण इतके दिवस आरके मॅडमच ही रमा आहे आणि तिची आई आहे हे सत्य अक्षयने कसं बसं लपवून ठेवलं होतं। पण आता जेव्हा फोटो समोर पाहिलाय आणि आरके मॅडमना पाहिलं आहे तेव्हापासनं आता तिला मी आई म्हणत होते, पण तुम्ही मला फसवलं आहे, तुम्ही मला सांगितलं नाही असं देखील आता आरोही जी आहे ती अक्षयला बोलत असते। तर दुसरीकडे मात्र अक्षयला टेन्शन येतं, अक्षय जागेवरच कोसळतो। तिथे असणारी मालविका जी आहे ती मात्र आता तिला आधार देत असते आणि ज्या वेळेला आता अक्षय जो आहे तो उठून उभा राहतो आणि तो म्हणत असतो की हे सगळं काय आहे, पण दुसरीकडे इरावती सुद्धा आता आरोहीवर भडकलेली असते आणि म्हणत असते की बघितलंस का अक्षय, हे सगळे ना डोक्यावर चढवून ठेवण्याचे परिणाम आहेत। तू इतके दिवस हिला डोक्यावर चढवून ठेवलंस ना आणि बघितलंस का आता हिनं काय केलेलं आहे। तर दुसरीकडे मात्र तुम्ही माझ्या आईबद्दल असं सगळं का बोलता। इरावती आता खूप जास्त रमाबद्दल वाईट साईड बोलत असते। आज आपल्या घराची ही अवस्था जी आहे त्याला सर्वस्वी जबाबदार ना दुसरं तिसरं कोणीही नाही तर ही रमाच आहे। आईची अवस्था पण बघितलीस ना काय आहे ती, आणि त्याचसोबत आईसोबतच
आपल्या सीमा वहिनीची सुद्धा तशीच अवस्था या मुलीमुळे झालेली आहे. काय करायचे, आपलं घर तर उद्ध्वस्त व्हायला आलेलं आहे असं देखील बोलून आता इरावती रडायचं नाटक करत असते, जेणेकरून अक्षयने हे सगळं काही सहन करायला नको यासाठी इथं नाटक चालू असतं. तर दुसरीकडे मात्र आता अक्षय उठून उभा राहतो. तर अक्षय जो आहे तो लगेचच आरोहीला समजवायला जातो आणि हे सगळं काही विसरून जायचं, या गोष्टी बोलायच्या नाहीत असं देखील म्हणतो. पण आरोही मात्र आता एकाच जागेवर ठाम असते. ती म्हणत असते की आरके मॅडम माझी आई आहे आणि मला तिला भेटायचं आहे. दुसरीकडे मालविका जी आहे ती रमाबद्दल वाईट बोलत असते. तुझी आई चांगली नव्हती, ती चांगली बाई नव्हती, म्हणूनच तुझे बाबा तिच्यासोबत राहत नाही असं देखील म्हणते. त्यावर आता आरोही सुद्धा शांत बसत नाही. आरोही मालविकावर चिडते आणि मालविकाला म्हणते की तुला माझ्या आईबद्दल काही माहीत नाही, तू बघितलं आहेस का पूर्वीपासून नाही ना, मग तू माझ्या आईबद्दल असं सगळं कसं काय बोलू शकतेस, तुझं तोंड बंद कर असं देखील आता सांगण्यात येतं. आणि जेव्हा हे सगळं काही सांगण्यात येतं ना, तेव्हा मात्र खूप मोठा धक्का जो आहे तो इथे असणाऱ्या अक्षयला बसत असतो. तर इकडे मात्र इरावती रडायचं नाटक करत असते आणि म्हणत असते की मी माझं सगळं काही सोडून अमेरिकेला जायचं सोडून वगैरे मी इथे माझ्या करिअरची वाट लावून बसलेली आहे. का तर अक्षय या सगळ्यांना सावरण्यासाठी. पण बघितलंच ना, आज आपल्या घरात ती मुलगी परत येणार आहे. त्या मुलीने आपल्या घराची ऑलरेडी वाट लावली, आपलं घर पूर्णपणे उद्ध्वस्त गेलंय आणि पुन्हा तीच मुलगी आपल्या घरात येणार आहे म्हटल्यावर बापरे, आता मी एक क्षणही इथे थांबणार नाही, मी निघून जाणार आहे असं देखील आता इथे असणारी ती इरावती बोलत असते. तर दुसरीकडे अक्षय जो आहे तो आरोहीला बोलतो, बघितलंस ना तुझ्यामुळे आत्याला किती त्रास होत आहे, तू पुन्हा हा विषय काढणार नाहीस याचं प्रॉमिस मला दे असं देखील अक्षय आरोही समोर हात पुढे करून बोलत असतो. आरोही मात्र त्याला प्रॉमिस द्यायला तयार नसते, कारण तिला काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर जे आहे ते आता जाऊन भेटायचं असतं, ते म्हणजे रमाला, कारण रमाच आपली आई आहे हे तिला आता कळून चुकलेलं असतं. दुसरीकडे मात्र आता अक्षय इतका चिडलेला असतो हे आरोहीला कळतं. त्यामुळे आरोही जी आहे ती आता अक्षयच्या हातावर हात ठेवून त्याला वचन देते आणि म्हणत असते की हो मी तुम्हाला वचन देते, मी नाही काढणार हा विषय. तेव्हा कुठे जाऊन अक्षय जो आहे तो शांत होतो. अक्षय बोलतो की इथून पुढे ना मला तिचं नाव या घरात नको आहे आणि या सगळ्या ज्या काही आठवणी आहेत त्या विसरून जायच्या असं देखील आता अक्षय जो आहे तो आरोहीला बोलतो. पण आरोही थोडी शांत बसणार आहे, कारण आरोहीला आता माहिती झालेलं आहे आणि तिला अक्षय आणि त्याचसोबत रमाला जवळ आणायचं असतं आणि त्यासाठी ती ठरवते की काही झालं तरी जायला हवं. पण मला ॲड्रेसही माहीत नाही किंवा त्या आरके मॅडमचा नंबरही माझ्याकडे नाही आहे, मी काय करू. तर दुसरीकडे मात्र आता एंगेजमेंटची पूर्ण तयारी साई आणि त्याचसोबत रमाची झालेली असते. शेवटच्या क्षणाला सुद्धा साई जो आहे तो रमाला विचारत असतो आणि रमाला म्हणत असतो की बघा तुमच्यासमोर अजूनही ऑप्शन आहे, तुम्ही हा साखरपुडा कॅन्सल करू शकता, कारण अक्षय तुमच्या आयुष्यात पुन्हा आलेला आहे. पण आता अक्षय माझ्या आयुष्यात नाही, तर तो फक्त ऑफिसमध्ये आहे, मग आरोहीचं काय असं देखील साई जो आहे तो आता खरं तर रमाला म्हणत असतो. पण तरीसुद्धा ती ही सगळे विषय टाळत असते आणि तेवढ्यातच तिचा आता फोन वाजतो. तर तिच्या फोनवर खरं तर आरोहीनं कॉल केलेला असतो. आरोही जी आहे ती घरातून एकटीच पळून आलेली असते आणि ती आता त्या बंगल्याच्या बाहेर आलेली असते आणि वॉचमॅनच्या करून ती आता फोन करते. वॉचमॅनच्या मोबाईलवर ना जेव्हा ती रमाला फोन करते ना, तेव्हा आता रमा म्हणत असते की कोण बोलते, तर त्यावर आई मी आरोही बोलते, मला माहिती आहे तूच माझी आई आहेस ते असं देखील आता आरोही जी आहे ती रमाला म्हणते. त्यावेळेला रमाला खूप मोठा आनंदाचा धक्का बसतो आणि रमाच्या हातातला मोबाईल पण खाली पडतो. तर आता आरोही जी आहे ती म्हणत असते की आई मला तुला भेटायचं आहे, मी बाहेरच आहे. तर दुसरीकडे मात्र रमाला धक्का बसल्यामुळे रमाचा फोन खाली पडतो. तर साईसुद्धा आता रमाकडे पाहत राहतो की नेमकं झालंही तरी काय, त्यालासुद्धा काहीच कळत नसतं. तर इकडे ज्या काही गोष्टी होत असतात त्यामुळे आता रमा जी आहे ती खूप मोठ्या धक्क्यात असते. तर इकडे अक्षय जो आहे तो पूर्ण घर आरोहीला शोधतो, पण पूर्ण घरात आरोही कुठेही सापडत नाही. आरोही कुठेही सापडली नाही म्हणून आता अक्षय लगेचच पार्थकडे जातो आणि पार्थला विचारतो तुला माहिती आहे का आरोही कुठे आहे. त्यावर पार्थ सांगतो की हो मला माहिती आहे, म्हणजे मगाशी तिथे आली होती गुगल करायला, ती मला म्हणत होती की आरके मॅडमचा मला ॲड्रेस हवा आहे. संस्थेच्या ज्या ट्रस्टी आहेत ना आरके मॅडम, त्यांचा मी ॲड्रेस रिसर्च करून तिला दिला असं देखील पार्थ आता अक्षयला म्हणतो. त्यावर आता अक्षयला समजून जातं की आरोही जी आहे ती दुसरी तिसरी कुठे नाही तर रमाकडेच गेलेली आहे आणि त्यामुळेच त्याला आता धक्का बसलेला असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत टाटा बाय.